संविधान बदलेल, संविधान बदलेल. मोदींची केंद्रामध्ये सरकार आली, संविधान बदललं का? संविधान बदललं का? मी तुम्हाला विचारते, संविधान बदललं का? मग संविधान बदललं नाही. आता त्यांचे नेते राहुल गांधी काही दिवसापूर्वी नागपूरमध्ये आले आणि हे एवढे गोरगरीब शोषित पिढीचे जर नेते आहे, कौराली आहे, दलित मुस्लिम समाजाच्या मतदारासाठी फक्त जाती जातीमध्ये भय निर्माण करतात, जाती जातीमध्ये पेटवून टाकतात. विधानसभा आली, लोकसभा आली की समाजामध्ये राजकारण करतात. आणि आताच यांचा जो नेता आहे राहुल गांधी, ज्याला पप्पू म्हणतो, तो या ठिकाणी नागपूरला आला, दीक्षाभूमीला गेले. दीक्षाभूमीला गेल्यानंतर दीक्षाभूमी हे आपल्यासाठी प्रेरणेची भूमी आहे. त्यांनी त्या भूमीला सॅक्रिफायसची भूमी म्हटलं. हे कितपत तुम्ही खपून घेणार आहे मी तुम्हाला विचारते. मला सांगा, त्यांनी एवढं तिथे थांबले नाही तर सूर्यभटमध्ये त्यांनी काँग्रेसचं त्यांनी संमेलन घेतलं. त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याला एका पिशवीमध्ये कोरं संविधान वाटण्याचं हे पाप या राहुल गांधी काँग्रेसवाल्यांनी केलं. मग तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही खपून घेणार आहात का? खपून घेणार आहात का? मग अशा महायुतीच्या सरकारच्या पाठीशी राहायचं की महाविकास आघाडीकडे जायचं हे तुम्हाला ठरवायचं आहे. एक तुमचं मत अतिशय महत्वाचं आहे. महायुतीची सरकारने अनेक निर्णय घेतले. मी माझ्या महिलांच्या विषयावर बोलणार, युवकांच्या विषयावर बोलणार. महायुतीचं जर सरकार आलं तर जे 1500 रुपये लाडली बहिणीचे मिळतात त्याचे अध्यक्ष आपले बबलू भाऊच आहे. लाखो महिलांनी